नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आज आपण शिल्लक इडलीपासून मंचुरियन बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात आपण. शिल्लक राहिलेली इडली आहे आणि आपण कांदा, ढोबळी मिरची, एक हिरवी मिरची, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, टोमॅटो सॉस घेतलेला आहे, काळी मिरी पावडर करून घेतलेली आहे, रेड चिली सॉस आणि सोया सॉस, कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मीठ. आता आपण सुरुवातीला कॉर्नफ्लॉवर आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात. चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं स्लरी बनवायची आहे. घट्ट बनवायचं नाही, पातळच करून घ्यायचं. हे पहा, अशी पातळ स्लरी अशी बनवून घ्यायची. अगदी सुरुवातीला हे करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण कांदा आणि ढोबळी मिरची, हिरवी मिरची आणि लसूण हे कट करून घेऊयात अगोदर. हे पहा, अगदी सुरुवातीला लसूण त्याचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. मिरची पण कट करून घेतलेली आहे, ढोबळी मिरची आणि कांदा. असे कांद्याचे आणि ढोबळी मिरचीचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. हे पहा, असे चायनीजमध्ये कसे असतात तसे. हे अगोदर पूर्वतयारी करून घ्यायची. हे पहा, इडलीचे असे चौकोनी तुकडे करून घेऊ. हे पहा, इडलीचे तुकडे करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण एक एक असा तुकडा डिप करून तो आपण आता फ्राय करून घेणार आहोत. हे पहा, तेल तापलेलं आहे. आता आपण ते तळून घेऊयात. हे पहा, असं स्लरीमध्ये एक एक डिप करून नंतर तेलामध्ये सोडायचं आहे. आता हे तुकडे आपण क्रिस्पी होईपर्यंत छान असे तळून घेऊयात. आपण हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत. छान असे क्रिस्पी झालेत. आता आपण काढून घेऊयात. हे पहा, असे मस्त असे क्रिस्पी झालेत पहा. हे पहा, आता आपण अशाच पद्धतीने सर्व इडल्या फ्राय करून अशाच पद्धतीने आपण इडलीचे तुकडे सर्व फ्राय करून घेऊयात. हे पहा, कढई तापलेली आहे. याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. तेल तापलं की याच्यामध्ये आपण जे लसणाचे तुकडे केलेत, लसूण बारीक केलेला आहे ना तो याच्यामध्ये अगोदर टाकून घेऊया. आणि ही प्रोसेस सर्व फुल गॅसवरती करायची. हे पहा, जास्त करपून पण द्यायचं नाही. आता हे त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचे जे तुकडे केलेत ते आपण याच्यात टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया.
कांदा 1 मिनिटभर परतला की त्याच्यामध्ये आपण ढोबळी मिरची टाकून घेऊ. याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून मीठ टाकून घेणार आहे. मीठ अगदी थोडंसं टाकायचं सुरुवातीला, कारण आपण जे सोया सॉस टाकणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं. त्याच्यामुळं अर्धा टीस्पून मी मीठ टाकून घेत आहे. ते छान असं परतून घेऊयात आपण. मिरपूड अर्धा टीस्पून टाकून घेऊयात. काळी मिरी बारीक केलेली आहे आणि त्याची पावडर केलेली आहे. टोमॅटो सॉस आहे तो टाकून घेऊयात. रेड चिली सॉस 2 टेबलस्पून. हा स्पून मोठा आहे, 2 टेबलस्पूनचा आहे. सोया सॉस 2 टेबलस्पून. ते सर्व मिक्स करून घेऊयात आता आपण. कॉर्नफ्लोअरची जी स्लरी केली होती ती आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. त्याच्यामुळं काय होतं, या ग्रेव्हीला थिकनेस म्हणजे जरा जाडसरपणा आणि घट्ट होतं. त्याच्यामुळं आपण हे टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत पाहिजे त्या मापाने आपण पाणी टाकून घेणार आहोत त्याच्यात. जास्तही पातळ करायचं नाही. हे पहा, ही ग्रेव्ही छान आता आपली शिजलेली आहे. याच्यामध्ये आपण इडलीचे तुकडे टाकून घेणार आहोत. हे सर्व मिक्स करून झालं की नंतर आपण गॅस बंद करूयात. इडली मंचुरियन तयार झालेले आहे. हे पहा, आपली गरमागरम मंचुरियन इडली तयार झालेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.